नमस्कार. पोलीस काकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. बारामतीमध्ये भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेसच्या नेत्याचा मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असे मृत युवकाचे नाव आहे. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांचा तो मुलगा होता. ओमानची राजधानी असलेल्या मस्कतमध्ये शिया मंदिरासमोर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारामध्ये एका भारतीयासह 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. सांगलीमध्ये एका माथी फिरूने एका वळू बैलाच्या पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला. कुऱ्हाड बैलाच्या पाठीतच रुतून बसली होती. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्राणीमित्र संघटनेने जखमी बैलाला पकडून वर्मी घाव घातलेली कुऱ्हाड तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर काढून टाकली. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आले आहे. पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. ठाण्यामध्ये मित्रासोबत मस्करी करत असताना एका महिलेचा इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नगीमा देवी मंजिराम असे मृत महिलेचे नाव आहे. ती इमारतीमध्ये सफाईचे काम करत होती. संबंधित घटना CCTVमध्ये कैद झाली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्यावर एका युवतीने विनयभंगाचा आरोप लावला होता. या प्रकरणाचा चौकशीचा अहवाल आता मंत्रालयात पाठविण्यात आला असून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात प्रेयसीच्या छळाला कंटाळून एका व्यावसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोज कुमार सोनी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिचा भाऊ अमनप्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कोकेनचे सेवन केले असल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले आहे. चोरट्यांकडून SBI बँकेची ATM गॅस कटरने फोडण्याच्या प्रयत्नात 13,61,000 रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे. दौलताबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात संपत्तीसाठी आईला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना पोलीस ठाण्याच्या पायऱ्याच घडली आहे. आगीमुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी पोलीस काकाच्या वेबसाईटला जरूर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.